पहिल्यांदा तर सगळ्यांना नमस्कार हो. आता माझं आवरलं होतं आणि मी आता चाललोय साईटवर. पहिल्यांदा तर आलो ह्या साईटवर. आता आपल्याला या साईटवर बांधकाम लावायचे होते आणि या चौकटीच्या वर राहिले होते ते बांधकाम लावायचे होते. मग काय वळंबा आणि दोरी नव्हती त्या साईटवर. दुसऱ्या साईटवर गेलो, तिथनं वळंबा आणि दोरी घेतली, परत आणि आलो साईटवर. आणि मला पाडाला फळ्या लागणार होत्या, त्या जवळच्या साईटवर गेलो, तिथनं 2 फळ्या घेतल्या, परत आणि आलो. कारण आपण काल सगळ्या फळ्या भरल्या होत्या, दुसऱ्या साईटवर नेऊन टाकल्या होत्या. पाड घालून घेतला, परत मामांनी लगेच माल कालवून दिला. परत मी बांधकाम लावायला सुरुवात पण केली आणि बघताच आम्ही बांधकाम पण पूर्ण लावून घेतलं पद्धतशीरपणे. आणि इथं शेवटचा टप्पा आहे ना, तो आपल्याला मोठा टप्पा करायचा होता. मगाशी इंजिनियर आले होते, त्यांनी सांगितलं हा पूर्ण टप्पा करा, रमना करायचा होता तिथं. आणि बघतोय तर का वरनं माल कुठनं पडालाय बघायला लागलोय तर वर काम चालू होतं. आणि तेवढ्यात साईडनं बांधकाम लावून मध्ये विटा पण भरून घेतल्या, परत आपला कोबा पण ओतून घेतला ह्याच्यावर. आता आपल्याला वरच्या मजल्यावर बांधकाम लावायचं होतं, त्यासाठी विटा खाली होत्या, त्या घेऊन आणून इथं टाकायला सुरुवात केली. आणि इथं आपल्याला बांधायचा होता एक पिलर. हा पिलर पूर्ण स्लॅबला टेकवायचा होता आणि माझ्या हाताला येईल तिथंपर्यंत बांधकाम लावून घेतलं. परत माल संपला होता, मामांनी इकडं माल पण करून घेतला लगेच. परत मी वर आलो, तिथनं आपलं स्केटिंगचं प्रॅक्टिस चालू आहे बघा, श्लोक कसं स्केटिंग चालू होते बघा. परत आपलं बांधकाम पण लावून घेतलं, बॅरेलवरनं जेवढं हाताला येतं तेवढं लावून घेतलं. तिथनं गेलो मी मळ्यात. आपल्याला इथं आता पाणी मारायचे होते. सकाळपासून कोण पाणी मारायला आलं नव्हतं, आता माझ्याकडे नंबर आला होता. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा.